नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत तलाठी भरती संदर्भात. तलाठी भरती ही काही दिवसात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आता आपण वाट आणि प्रतीक्षा सर्व काही तुम्ही जे म्हणताय ते सर्व संपलेलं आहे. तलाठी भरतीचं लवकरच जाहिरात येईल. ही आचारसंहिता संपली की लगेच जाहिरात येणार आहे. तलाठीची तब्बल 1700 पदाची जाहिरात असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही. त्यामुळे तुमची तयारी कशी झाली आहे किंवा करताय या संदर्भात, किंवा तुम्हाला अभ्यासक्रम माहिती आहे का नाही या संदर्भात मी थोडक्यात तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेला आहे अभ्यासक्रमाच्या संदर्भात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा अभ्यासक्रमाचा व्हिडिओ आहे. याच्यानंतर आपण PYQ घेणार आहोत या सिरीजवरती. तर कुठेही जाऊ नका. चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर जास्त काय अपेक्षा नाही मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इथे दिलेलं आहे या ठिकाणी पदाचं नाव आहे. काय आहे? आपण तलाठी या पदाच्या संदर्भात आपण सर्व जाणून घेत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी 25 प्रश्न मराठीचे आहेत, त्याला 50 गुण आहेत. इंग्रजीचे 25 प्रश्न आहेत, त्याला 50 गुण आहेत. सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न आहेत, त्याला 50 गुण आहेत. बौद्धिक चाचणी आणि अंकगणित आहे, दोन्ही गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीचे पण प्रश्न किती येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो? 25 प्रश्न येणार आहेत आणि 50 गुण असणार आहेत. असे एकूण किती प्रश्न आहेत? 100 आहेत आणि एकूण गुण 200 आहेत. तर अशा पद्धतीची ही 200 गुणाची परीक्षा आहे. त्यानंतर या परीक्षेमध्ये काय करण्यात आलेलं आहे, एका प्रश्नासाठी 2 गुण देण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं बघा, 2018 मधील तो GR आहे. त्या संदर्भात काय सांगण्यात आलेले आहे त्यानुसार, तर तलाठी पदासाठी पदवी ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी परीक्षेच्या त्याच्या समान राहील असं सांगण्यात आलेलं आहे. परीक्षेचा दर्जा कसा असणार आहे, तर पदवीच्या परीक्षेचा जसा असतोय त्या पद्धतीने असणार आहे. परंतु मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका ही कशी असणार आहे, उच्च माध्यमिक म्हणजेच इयत्ता 12वीचे जी असते 12वीची प्रश्नपत्रिका त्या पद्धतीचे ग्रामर असणार आहे. या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे त्या पद्धतीचा समान राहील. व लेखी परीक्षेला कसा असणार आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयाकरिता प्रश्नाकरिता 50 गुण ठेवण्यात आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, असा हा दर्जा असणार आहे. आणि काय म्हणलेलं आहे बघा, लेखी परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी असेल किंवा सामान्य ज्ञान असेल, तसंच बौद्धिक चाचणी असेल, या विषयावरील प्रश्नपत्रिकेसाठी किती 50 गुण ठेवण्यात आलेले आहेत. एकूण ही किती 200 गुणाची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर आता पुढे बघा, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, या ठिकाणी याला मौखिक म्हणजेच अर्थात मुलाखत नसते, मौखिक परीक्षा नाही या पदासाठी बघा अजून या ठिकाणी. तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की या गुणवत्ता यादीमध्ये तुमचा अंतर्भाव करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला किती 45% गुण घेणं प्राप्त करणं आवश्यक आहे. तर आता या परीक्षेच्या या ठिकाणी बघा काय म्हणले, परीक्षेचं निवड सूची कसं असणार आहे की ते आपल्या गुणावर आधारित असणार आहे. परीक्षेचा निकाल निवड सूची बरोबर आहे. त्यानंतर काय सांगण्यात आले, जे समान गुण असतात त्यांच्यासाठी जो कायदा सांगण्यात आलेला आहे 2018चा, त्याच्यानुसार ते लावणार आहेत. म्हणजे कसं, त्या 2018च्या GRनुसार त्यांची निवड सूची लावणार आहे समान गुण असणाऱ्याची. म्हणजे त्यामध्ये काय असणार आहे, समान गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा कसा विचार केला जातो, ज्यांचं एज जास्त आहे, ज्यांचं क्वालिफिकेशन जास्त आहे, त्यांना आधी प्राधान्य दिलं जातं. अजून त्याचे बरेच क्रायटेरिया आहेत, त्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर अभ्यासक्रम तर तुम्ही पाहिला असेल विद्यार्थी मित्रांनो, पण अभ्यासक्रमामध्ये मराठी या विषयामध्ये एकदम डिटेल्समध्ये काय विचारू शकतात किंवा आत्तापर्यंत त्यांनी कोणत्या ह्याच्यावरती टॉपिकवरती प्रश्न विचारले आहेत त्या संदर्भात आपण आता थोडक्यात सांगतो आहे मी तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मराठी या विषयाचा अभ्यासक्रम तर पाहिला असेल बरोबर आहे. मराठी हा विषय आहे तलाठी पेपरला, पण त्याच्यामधले कोणते टॉपिक आहेत हे माहिती नाहीत बऱ्याच जणांना. तर ते विद्यार्थी मित्रांनो मी सांगतोय, जास्त काही अपेक्षा नाही आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तर एका बघा मित्रांनो, या ठिकाणी समानार्थी मराठीमध्ये काय विचारतात त्यांनी, समानार्थी शब्द विचारतात, विरुद्धार्थी शब्द विचारतात, काळ व काळाचे प्रकार विचारतात. त्यानंतर शब्दाचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचार आणि वाक्यप्रचाराचे अर्थ, उपयोग आणि समूहाबद्दलचा एक शब्द विचारतात. अशा पद्धतीने अशा प्रकारे यांनी तलाठीच्या पेपर विचारतात. आता
आपण हे पाहिलं विद्यार्थी मित्रांनो मराठी या विषयाचं. आता आपण इंग्रजी विषयाचं पाहूयात. इंग्रजीमध्ये काय विचारतात बघा. सेम आहे, फक्त हेच आहे, जो वरचा सिलॅबस आहे तोच सेम आहे. हा सिलॅबस पण फक्त इथं आहे ते इंग्रजी आहे आणि इंग्रजी थोडंसं बऱ्याच जणांना हार्ड जातं. तर आपण त्याच्यासाठी सोपं करणार आहोत. कंटिन्यू आपल्या चॅनलवरती व्होकॅब सिरीज सुरू होणार आहे. आता काही दिवसातच आपण व्होकॅब सिरीज सुरू करणार आहोत. व्होकॅब सिरीज आपण एवढे घेणार आहोत की पूर्ण व्होकॅब आत्तापर्यंत PYQला विचारण्यात आलेत ते सर्व PYQचे व्होकॅब आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तलाठी पेपर होण्याच्या अगोदर. तर बघा आता या ठिकाणी काय काय विचारतात इंग्लिश पेपरमध्ये. तलाठीमध्ये इंग्लिश या विषयामध्ये कोणकोणते घटक विचारले जातात बघा. व्होकॅब्युलरी आहे, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहेत, प्रोवर्ब आहे, टेन्स आहे, टेन्ससोबत काय विचारणार आहेत त्यांनी, क्वेश्चन टॅग आहे, त्यानंतर यूज प्रॉपर फॉर्म वर्ब आहे, नंतर स्पॉट द एरर आहे, त्यानंतर वर्बल कॉम्प्रेशन आहे, त्यानंतर स्पेलिंग आहे, सेंटेन्स आहे, स्ट्रक्चर आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, फ्रेज आहे. अशा पद्धतीने ते विचारणार आहे. आता बघा चालू घडामोडीमध्ये काय विचारणार आहेत त्यांनी. यामध्ये सामाजिक असतील घटना, राजकीय असतील, आर्थिक असेल, क्रीडा असेल, मनोरंजन असेल इत्यादीच्या सर्व ते घटना विचारतात. आता हे पण आपण महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपल्या चॅनलवरती सुरुवात करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान अर्थात जनरल नॉलेजमध्ये काय काय विचारतात बघा. महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास असेल, पंचायत राज असेल, सोबत राज्यघटना, भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे विज्ञानाचे भाग झाले हे विचारतात. त्यामध्ये सोबत आपल्याला महाराष्ट्रातील जे समाजसुधारक आहेत त्यांच्या कार्याविषयी माहिती विचारतात. सोबत त्यांनी कोणत्या संघटना स्थापन केल्या किंवा कुठले त्यांचे पक्ष असतील राजकीय त्यांच्यासोबत जो काही संबंध असेल कोण्या पक्षाशी, कोण्या पार्टीशी, कोण्या सामाजिक संस्थेची या संदर्भात ते विचारतात. त्यानंतर भारताच्या शेजारील देशाची माहिती विचारतात. सरास त्यांचं चलन वगैरे विचारलं जातं किंवा राजधानी वगैरे विचारलं जातं त्या देशाची. तर पुढे काय आपण बुद्धिमत्तेविषयी जाणून घेऊयात. बुद्धिमत्तेमध्ये अंकमालिका विचारते, अक्षरमालिका विचारते, वेगळा शब्द व अंक ओळखा विचारते, त्यानंतर समसंबंध असेल, अक्षराचा असेल, अंकाचा असेल, आकृतीचा असेल या संदर्भात विचारतात. वाक्यावरून निष्कर्ष काढायला सांगते. त्यानंतर वेन आकृती असते, त्या वेन आकृतीविषयी ते विचारते. त्यानंतर आता अंकगणितामध्ये पाहूया. ते झालं बुद्धिमत्तेचं. आता अंकगणिताचं. अंकगणितामध्ये बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार, भागाकार, काळ, काम, वेग, संबंधित उदाहरणे, सरासरी, चलन, मापनाचा परिणाम आणि घड्याळ असं इत्यादी प्रकारचे हे प्रश्न विचारते. तर विद्यार्थी मित्रांनो ही होती माहिती तलाठी अभ्यासक्रमाची. माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थँक्यू.